फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार महाराष्ट्र. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून एस.आर. जाधव या महिलेने लिहिलेले पुस्तक खूपच कमी वेळात प्रसिद्ध झाले आहे. सगळ्या महाराष्ट्राला वेड लागलेल्या या पुस्तकाची लेखिका कोण आहे, कशी आहे आणि कोठे आहे, असे असंख्य प्रश्न लोकांसमोर होते. तर स्वागत करूया आपल्या या आवडत्या लेखिकेचं, एस.आर. जाधव यांचं. आणि मॅडम, तुम्हाला सर्वात आधी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या समोर आलात. आणि मॅडम, तुम्ही इतक्या कमी वेळात लिहिलेलं स्टोरी ऑफ लागिरं या पुस्तकाने इतका मोठा पल्ला गाठला आहे. ते फक्त 14 दिवसात 10वी आवृत्ती आज प्रकाशित होत आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. वेलकम मॅम. तुम्ही लिहिलेलं स्टोरी ऑफ लागिरं हे पुस्तक पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय आहे. हे पुस्तक इतर भाषेत ट्रान्सलेट व्हावं अशी इतर भाषिकांची इच्छा आहे. मग आपल्या मराठी भाषेत तर एक उत्तम विक्रेता असं विक्रमी नाव केलेलं आहे. या पुस्तकाबद्दल तुमचं मत काय, तुमची प्रतिक्रिया काय आहे? याचा तर मला खरंच खूप आनंद होतोय. तुमच्या कल्पनाशक्तीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण काय, इतकी सुंदर कल्पना सुचणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण मला एक प्रश्न पडलाय, अशी कल्पना तुम्हाला सुचलीच कशी काय? सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्वांनी मला आणि मी लिहिलेल्या पुस्तकावर खूप खूप प्रेम केलं आणि तुमच्या प्रेमामुळेच आज हे सगळं शक्य होतंय. सांगायचं झालं तर मी कोणी लेखिका नाही. कल्पनेच्या सागरात डुबकी घेऊन एक एक शब्दरूपी मोती वेचून आणतात आणि त्या शब्दांच्या मोत्याची माळ बनवतात. ते काही मला जमलंच नाही. खरं तर मुळात ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे माझ्या जीवनातला अनुभव, जो मी माझ्या डोळ्यांनी अनुभवला, पाहिला आणि जगला. आणि तोच मी तुमच्या समोर माझ्या शब्दात मांडला. तुमच्या जीवनातला अनुभव नाही हो, तो तुमच्या जीवनातला अनुभव कसा असू शकेल? आज बघायला गेलं तर तुमचं वय 60च्या आसपास आहे आणि तुमच्या पुस्तकातील पात्रांची वय जेमतेम 19-20. मग हा तुमचा अनुभव कसा असू शकतो? नाही नाही हे समजलं मला. जरा थोडं समजून सांगता का? घातली का परत अजून तिकडच? ए रोहित्या, तू काय मुद्दाम करतो का रे? तुझी इटी बरी जाते तिकडे रोज रोज. जा ना आता. जा ना आता. अय, मी का आणू? ए बाबा, पार तिकडे दिल्लीत मारा, मी जाऊन आणतो. पण हा तिथं ना. नाही जात. तिथे ती इडी शुभे आता इटी घेऊन बसला असेल हातात. हा, आणतो. आणि तुला पुढचं बोलत नको जाऊस. आणि तू तिला इडी म्हणतो होई र, तिच्या बाबा हो ना ऐकलं ना तर तुला येड लागूस तर हानतेल. चल. मला तर इतर म्हणा.
या सगळ्या खिडक्या आणि या कुंड्या पण फोड. तुझ्यासाठीच बांधलंय ना हे घर माझ्या बापानं. ऐ शुभे, परत नाही मार तिकडे इट्टी. चल इट्टी दे. नाही देणार. हा, तुला माहिती आहे तू इट्टी देणार आणि ती मी घेऊन जाणार. मग कशाला टाइमपास करलेस एवढा. चल इट्टी दे. सॉरी म्हण मग आधी. सॉरी सॉरी. वाट बघ, पण हा सॉरीच्या बदल्यात काहीतरी देऊ शकतो बघ. काय? आधी इट्टी दे. ही घे तुझी इट्टी. आणि हा, एवढे बी चॉकलेट नको खाऊ, जाड होशील. आणि अशी जाड होशील ना तर परत कुणी लग्न बी करायचं नाही तुझ्यासोबत. तू हाय की मग लग्न करायला. काय काय नाही, उद्यापासून कॉलेज आहे, लक्षात आहे ना. हा, ते आहे कॉलेजचं लक्षात माझ्या. काय रो, तिथं का बसलाव? आणि तुमचा हिरो कुठे? का बसलाय इटी दांडू खेळत? नकस बघू, नजर लागल मला. तोंड बघा नजर लागणाऱ्याचं. सर, मग काय बोलणं चालू होतं सगळं? ए गुम्या, अरे काय पक्या, कुठं काय बसतोस की तू? अरे तुम्हीच कुठं काय पाहू की? आम्ही काय हे बघ, हे काय अरे 4 दिवस झालं तुम्हाला शोधला. का रे? अरे पार्टी होती ना आपल्या घरी. कसं काय? ए, यायला पाहिजे होतं तुम्ही. बरं चला येऊ का? अरे बापरे, नाही मी बी ठरवला होता. काय? अरे 4 वर्ष झक मारतो मी या कॉलेजमध्ये. 4 वर्ष नापास होतोय, पण ह्या वर्षी मी प्रेमाची परीक्षा पास होणार. ह्या वर्षी एक का होईना का पोरगी पटवणार म्हणजे पटवणारच. असल्या माकडावून तोंडाच्या पोरगी पटते म्हणजे. काय हिरो, तू पण याच तयारीत आलेला दिसतोय. होय, म्हणून एवढे नटून थटून आलाय. लाईच फालतूची स्वप्न नका बघू. काय फालतूची स्वप्न? इथं कॉलेजची आणि घरची कामं करता करता दिवस कधी निघून जाते ते समजत नाही. आणि रानातली कामं करता करता रात्रीचा दिवस कधी उजडतोय ते बी कळत नाही. थोडंसं झोपावं म्हणलं तर वेळ मिळत नाही का? मग फालतूची स्वप्न बघायला तरी वेळ कुठून भेटणार आहे? तुला तर माहिती आहे शुभे, मला आई वडील नाही. आई तर जन्मतच गेली आणि बापानं फक्त 70,000 साठी झोका घेतला. माझ्या आयुष्यामध्ये काय चालू आहे मलाच माहिती आहे. तुला माहिती आहे, आईची माया आणि बापाची छाया देणारी एकच व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे, आणि ती मैत्रीण माझ्या घरात आहे. आता जे आहे ते सगळं तीच आहे. मैत्रीण? आणि बरं म्हातारीनं घरी येऊ दिलं रे? ए केळ्या, त्याच्या म्हातारीचे बोलतय ते. चला चल उठ उठ. काय बी बोलतो लका. काय ग, कुठं हरवलीस? काय नाही. काही नाही. कसं?
लयच जपलेली गोष्ट चोरी लगत चेहरा झालाय तुझा. बरं आहे ना समद? तसं काय नाही. अगं मग शांत का बसली? विचार करतेय ग गुड्डे. बघ ना, हा रोहित आणि मी लहानपणापासून सोबत आहोत, पण मी कधीच याला असं बोलताना नाही बघितलं. वाटत होतं नुसता हिंडत फिरत असेल, कुठल्या गोष्टीची किंमत नाही ना कोणत्या गोष्टीचा रस नाही. घरात बघणारं कोणी नाही तर नुसतं टाइमपास करत असेल. पण या हसऱ्या चेहऱ्यामागं एवढं दुःख लपलंय, कधी वाटलं नव्हतं ग मला. मला ना माझाच राग यायला लागलाय आता. पण रोहित्याची लई काळजी वाटते ग आता मला. हा, काळजीवाडी. आधी तर त्याच्या नावाने बोट मोडत होती आणि आता लय गुणगान गात. याने आधी बोलून टाक त्याला. उफ, अंगाला काटा येतोय हो. शुभांगीला आता कळून गेले की रोहितच्या प्रेमात ती वेडी झाली. आणि आता शुभांगीची लव्ह स्टोरी ऐकायला खूप मज्जा येईल. सुरुवात किती छान वाटत आहे ना. आणि ते दोघे एक झाले असतील ना. मला पण असंच काही वाटलं होतं, पण तसं नाही झालं. आणि एका नव्या पाखराने जन्म घेतला, सायली मराठे. ती त्या गावात नव्याने राहायला आली होती. पण खरं सांगू, ती रोहित आणि शुभांगीच्या मध्ये आली होती. ए रोहित्या, लईच अभ्यास करायला लागला रे. ए यार बोल की. इकडे तुला एक सांगू का, कॉलेजला येताना असली पांढरी शिपट पोरगी बघितली ना, एकदम दुधासारखी. होय का? गुड मॉर्निंग. बसा खाली. ए बस की खाली, का फळ्यावर लिहू? तर काल आपण जे काही शिकलो त्याची आज रिव्हिजन करूयात.
हीच ती पोरगी आहे बघ, तुला मागाशी सांगितलेली. हाय का नाही पांढऱ्या पालीसारखी? ए बाबा, ऐकलं नाहीस का तिचा भाऊ कोण आहे ती? पांढरे पेलीसारखी मुतच थोडं हाणलं आपल्याला दोघांना पण. उगं लावशील धक्क्याला. शांत बस. कसा आहेस रे? पण तुला गोट सांग का, अशा पोरीसाठी मुतच तर नाही, मरूच तर मार खायला तयार आहे बघ मी. काय माणूस आहे. शुभे, तुझं येडं बघ कसं बघते तुझ्याकडं. घुमिया, चल बाहेर काहीतरी झालंय, चल बघू चल. काय झालं असेल तिथं? होय गं शुभे? काय खरं नाही आता भाऊ. हा पोलीसवाला लय भयानक दिसतोय. अरे बाबू, गेले आपलं नाव सांगायला. टक्का आपलंच नाव सांगायला काय झालं आता? काय खरं नाही बघ. तू तर मारच खातोस की रे. बाबू बाबू, मायला मला तर मुतालाच लागली की रे. देवा मग अवघड का आता वाचुरी बाबा. अरे असं काय हसतोय सेड्यावानी? काही लागीर बिगीर तर झालं नाही ना? ये माय गबस जरा, असं काय नाही झालं. अरे उगाच केस पांढरे नाही केले म्या. मला समजा कळतंय तुझा बा आहे ना, त्याचं लगीन ठरलं होतं ना, तो बी असाच येड्यावानी करायचा. मला वाटतं काहीतरी लफडं झालंय. काही भानगड बिनगड तर नाही केलीस ना? केली ना? गप आहे माय. ए खरं बोल. काय लपड बिपड चालू नाही माय, बस गप. जीव लागलाय कोणावर तरी. पण कोण हाय? हा? अरे जाऊ दे, अरे काय ऐक नाही. ना, पण काय बोलतोस? तुझं तुला तरी कळतंय का र? येडं कुठलं गेलं, काही सांगत नाही ना काय नाही. मला तर वाटलं काय रे? सगळं संपलंच बाबा. आज इकडं का बसलाव? असंच बसलो. किती वेळ झालं मी तुम्हाला तिकडं अख्खं कॉलेजभर शोधतीये. म्हणलं कुठं गायब झालेत कुणाच ठाऊक. आम्ही काय मिस्टर इंडिया होतोय काय पोहायला? बसलो इकडं आपलं निवांत. तू गप आहे? आणि ती नवीन मुलगी नाही सायली आलेली? हो, मी सायली. काल घाईगडबडीमध्ये सगळ्यांची ओळख करून घ्यायचीच विसरून गेले, म्हणून आज शुभांगी सोबत आले. बरं मी तुझी ओळख करून देते. हा बक्या, हा घुम्या, हा हन्म्या आणि ही गुड्डी. शुभांगी, हा मुलगा कोण आहे ग? तो रोहित आहे. तू गप आहे? त्याला रोहित्या फक्त मीच बोलू शकते, समजलं ना? तो रोहित आहे अगं. इथे जेवढे बसलेत ना त्या सगळ्यांचा लाडका आहे. बोललेलंच बरं.
कधी कोणाच्या एकात नसतो ना दोनात. तो लय म्हणजे लय खास फ्रेंड आहे आमचा. चल तुझी ओळख करून देते. हा, परत अडकली काही चावी. रोहित, ही सायली. हाय. ऐक ना, फ्रेंडशिप करशील माझ्याशी? अरे, फ्रेंडशिप करशील माझ्याशी? करीन की. मग आमच्या संग बी करा की दोस्ती. कुठं या फाटक्याच्या नादी लागलाय. आम्ही पण लय लय जवळचे दोस्त बनू. अय विकी, चल सुटायची गोळी घे. रोहिताला जर काही बोलला ना तर तुझी इथंच जीभ कापीन. चल नेक. शुभे, घाबरलो की. शुभे, तू मधी पडू नको हा. मी काय चुकीचं बोललो का? फक्त दोस्ती करणार का नाही विचारतोय. तुला माहिती आहे ना माझा भाऊ कोण आहे? अहो, तुम्हाला माहिती आहे का माझा भाऊ कोण आहे? नाही ना? मग करता का दोस्ती? इक्या, ऐ ऐ इक्या, आजकाल लय जीप चालायला लागली तुझी. हिचा भाऊ कोण आहे तुला माहित नसेल. मी कोणा माहिती आहे ना? चल निघ. दादा, हे दादा बघून घेतो तुला. चल चल घेतो रे बघून. चल इथून. सोडे. दादा बघून घेऊ नंतर याला. बघून घेऊ याला. दादा, आज ना मी कॉलेजला एक नवीन मित्र बनवलाय. अरे वा, बस. अरे वा, कोण आहे तो? रोहित. रोहित नाव आहे त्याचं. आपल्याच गावात राहतो. अरे कसला भारी आहे माहितीये दादा. हे बघ चकुले, तो पोरगा किती चांगला असला ना, कोणी लयच भारी जरी असला ना, तरी त्याने तुझ्याशी जवळीक केलेली मला चढणार नाही. समजलं? अरे पण दादा, आजच तर भेटलोय आम्ही. इतक्या लवकर जवळीक होते का? उगाच आपलं काहीतरी. हे बघ, ते काय मला माहिती नाही. याच्या पुढचं प्रत्येक पाऊल तू विचारपूर्वक टाकावीत एवढंच मला वाटतं. बस. हमने तुमको देखा. अतिच्या मायला बघायला हाताकडे. तुमने हमको देखा. आलं बघ हे येड. ऐशे ए दत्रे दिल. काय झालं हाताला? दाखव. काय नाही झालं. अरे दाखव की. तिकडं. अयो, माझं चित्र हारच केलंच किलो का? काय झालं? दाखव की. तुला एक सांग का, मागाशी ना सायलीनं हातात घेतला होता. तेव्हापासून कस तरी सोय लागले. हात बी वाटणं गेलाय का? बघा, आता हातात हात दिले तर हात वाट ना. उद्या मिठी मारले तर आंघोळ बी करणार नाहीस की रे. अरला का ती सिटी मधली पोरगी आहे. तिच्यासाठी हात मिळवणं, मिठी मारणं हे सगळं नॉर्मल गोष्ट आहे. हा, तू का नका मोठमोठाली स्वप्न बघत जाऊ. आणि रोहित, ऐक, जवळचं सोडून काय लांबच्या नादी लागायलास रे? ह्या रोहित्याचं कसं झालं माहिती का? मानांना कान उकिरडा बघा. त्याला विचार, रानात जायचं ध्यानात आहे का? ते बी विसरलं त्या पोरीच्या नादात. बरं, जायचं का? हा, हाय सगळं ध्यानात माझ्या. तू नको लय पुढचं बोलू. चटकलं बिटकलं का काय केलं?
लय बघायली रे. आहार काय प्यार उत्तू चाललंय बघा. मायला रोहित्या, तू तर तिच्या नादात पार इथून तिथून मिथूनच झालाच केलं का? हा ना, आणि तिच्या भावाला कळला ना तर तुमच्या मिथूनचा प्यार कुठून कुठून बाहेर काढेल त्याचा विचार करा. अय अरे का बस, देवानं तोंड चांगलं नाही ना दिलं तर चांगलं बोलावं तरी. बघ की ए नाड दशा, कधी नाही ते हसायला लागलं ते हसू दे की. तुझं काय जातंय? येस सर. येणं रस्त्यातच थांबलं होतं. जाऊ दे चला. रोहित, ए रोहित. बाबू आलो तुझं पाकरू. अरे किती वेळ झालं शोधतीये तुला, कुठे होतास? मी तर इथंच आहे. अरे काही नाही, घरी जाताना सोबत गेलो असतो ना, म्हणून तुला शोधत होते. चल तुझ्या म्हशीला वैर आणायची ना. अरे माझ्याकडे कुठं म्हैस आहे रे? अरे मग बैलाला आणू. बिटकलं बिटकलं काय, माझ्याकडे कुठं म्हैस बैल आहे रे? तू आहेस की एक नंबरचा बैल. चल. मी नाही येणार, सोड. हानम्या असा एक धडाका दे ना. चल म्हणल्यावर चल. मी नाही येणार, सोड बरं. चल बरं. नाही नाही, चल 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 चल. ह्यांना काय झालं? असे का निघून गेले हे लोक? काय मला बी माहित नाही बाबा. बघितलं ना सायली कशी विचार करते. घुम्या हा कुठे चालला रे त्यांना एकटं सोडून? नीट सांग की. चल आता आपल्या म्हशीला वैरण आणू. हा चल. काय झालं शुभे? काय नाही, डोळ्यात कचरा गेलेला. कचरा गेला म्हणे. खरं सांग, तुला रोहित आवडतो ना? अगं मग मंद मुली बोल ना त्याला. लहानपणापासून आपण एकत्र वाढलोय, त्याच्या विमानात असेलच की काहीतरी. आता काय फायदा, त्याला भेटली किती माझ्यापेक्षा भारी दिसणारी. ती भारी दिसत असेल, ती भारी राहत असेल, पण तुझ्या एवढा जीव लावलाय का कुणी? अजून बी येळ नाही गेली, विचार कर. बोल त्याला येळ जायच्या आधी. शकुले थांब. यायला उशीर का झाला? अरे कॉलेज सुटलं आणि त्यानंतर आम्ही सगळे फ्रेंड्स गप्पा मारत बसलो, मग कळलंच नाही किती उशीर झाला ते. अच्छा. तुला तो घरापर्यंत सोडायला कोण आला होता? तो होय, अरे तो रोहित होता. तुला त्या दिवशी सांगितलं बघ, तोच तो. रोहित? हां. त्या दिवशी तुम्हाला हे पण सांगितलं होतंस की आमची जस्ट मैत्री झाली म्हणून, आणि तुमच्यात आता एवढी जवळीक निर्माण झाली की तो तुला घरापर्यंत सोडायला आला. तसं काही नाहीये, तो फक्त सोडायला आला दादा, बस. ए छकुले, तुझी ही मैत्री आता घरापर्यंत आली आहे. इथे आता मला हित नाही चालणार, तुला सांगून ठेवतो मी. आईचं माहितीये ना काय झालं होतं ते? बघ, माहितीये ना तिचं काय झालं होतं ते? शेवट किती वाईट झाला होता तिचा, आठवता ना तुला?
साहेब, अहो खरंच बोलायलो, आमचं एकमेकावर प्रेम होतं म्हणूनच गेलो होतो. ओ साहेब, हात नाही लावायचा, अंगाला हात नाही लावायचा. माझ्या बापाला कळलं ना, लय अवघड होईल तुमचं. बापाचं कौतुक करतो माझ्या समोर. ते आमदार आहे तिथले. माहितीये मला, तुझ्या बापाने तिथं धरून आणायला सांगितलंय. आई बाप तिकडे इज्जत कमवताय आणि तुम्ही पोरी पटवा आणि सगळी इज्जत आहे ना भर चौकात घालवा. माझ्या समोर रामसाहेब, आता आवरा जरा. अहो तुम्हाला काय सांगितलं होतं आणि तुम्ही काय करताय? हा, सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारून करायच्या का आम्ही? बाप म्हणून लक्ष घाला जरा, नाहीतर लागण लावून द्या त्याची. असं लग्न होईलच हो. बर, तुम्हाला त्याला धरायला सांगितलं होतं, मारायला नाही. अंधचा माग केल्यानंतर काय राजकारण होतं चल रे. दादा, ए दादा. काय झालं वैतागायला? वैतागू नाही तर काय करू? वैतागू नाही तर काय करू? या रोड रोमियनचं नाव घेतलं ना तर माझ्या केवढं डोक्याला संताप होतो तुला माहितीये ना. माझं टाळकच सणकतं. या बिचाऱ्यांच्या आई वडिलांना वेळ मिळत नाही त्यांच्या मागे लागायला. बिचारे कष्ट करत असतात आणि हे हरामखोर साले मोकाट सुटलेत नुसते. मग यांची चरबी उतरायला आम्ही आहोतच की. सामडीच लोळवायला पाहिजे साल्यांची. हो राजा. काय हो राजा काय? हे तुला पण समजलं पाहिजे, कळलं ना? समजलं. चल बरं, जेवण करून घे आता. दादा, वा, मस्त भाजी केली तू. अरे वा, तुला पण आहे? हो. अय राजेश खन्ना, कसला विचार करतोय रे? बस गप. अय विचारायला तर सांग की. हे बघ घुम्या, माझं कशातच मन लागना गेले रे आता. माझी वेगळ्याच दुनियात आल्यासारखं वाटायला लागलंय मला. ते सगळं माहित आहे, पुढं सांग. बघ, मग मी सायलीला सोडाया घरी गेलो, तिला सोडून आलो. तेव्हापासून मला चैनच पडणं गेलाय बघ. जिकडं तिकडं तिचाच चेहरा दिसायला लागलाय. ए रोहित्या, तुला लागिरी बिगिरी झाले की काय? अरे लका, ही तर सुरुवात आहे बघ. पुढं पुढं बघ काय काय होतंय. पण मी काय म्हणतोय, मला जसं होतंय तसं तिला बी होत असेल का रे? अरे मी काय ज्योतिष बितिष आहे वैर? तुम्ही कधी बी मलाच विचारतात. तू बस जरा गप आता. कुम्या, तू सांग रे, मला जसं होतंय तसं तिला होत असेल का रे? ओय, हे बघ, मला का माहित होत बी असेल नसेल बी.
पण एक काम करू आपण, डायरेक्ट जाऊन विचारू आपण, मग उजडल तिथं उजडल. हा विचारा, डायरेक्ट जाऊन विचारा. नाही तिच्या भावानं तुम्हाला टायरामध्ये टाकून मारलं ना तर मी बी नावाचा हानम्या नाही. हे बघ हानम्या, नीट बोलायचं असलं बोल, नाहीतर निघित ना. काय उठ. अरे बस, लगेच रागातो राव तू बी. बघ की मला तुझी काळजी वाटते म्हणून सांगतोय, नाही तर मला काय करायचं रे, मर तिकडं. पण मी काय म्हणतो, समज जर तुला प्रेम झाले म्हणून कळलं तर रे, काय म्हणेल ती? पोलिसाला तर काय आवडत नाही. नको रे बाबा, 2 मिनिटं वाजवायला चाल. रोहित्या, तू नको विनाकारण एवढी मोठी रिस्क घेऊ बाबा. अरलं का लय अवघड असतंय र. आणि आपल्याला कोणत्या पोरीला बोललेलं माहित नाही बघ, आणि आपण कोणत्या पोरीला बोललेलं नाही. हे बघ हानम्या, ते कसं असतं माहिती आहे ना, ती तसंच असते, त्याचा विषय सोडून दे. पण तू म्हणलाय ती गोष्ट खरी आहे बघ. आपण कुठल्या पोरीला आजपर्यंत प्रपोज केलेलं नाही. आपण केलं आणि तिनं भर रस्त्याचा आपण मारली तर आपल्या इज्जतीचा कचरा होऊन जातो की रे. मग आता काय करायचंय? तू एक काम कर, मी जे बोलेल त्या हाला हा लाव. तुला उद्याचं भविष्य आजच दाखवतो. ठीक आहे, चल तू. पण तू काय पण म्हणला का, आपल्या घुम्याला 4 ते 5 वर्ष प्रेम झालंय बघ. तुला तर आता झालंय बघ. अरे रोहित्या, तुला आता प्रेम झालंय. आपल्या घुम्याला 4 ते 5 वर्ष झालं प्रेम झालंय. अरे काय बोलतो हानम्या, कधी पुन्हावर? अरे आपली गुड्डी. आता काय मांडीत बसतो का? अरे ये रे घुम्या बस. अरे मग बोल ना का, कसा आहेस, बोल. ते सोड, आता काय बोलवतात असते बोल. त्याचं मनावर घेऊन उकलंय, ते सगळं मस्करीत बोलत होता. ए बाबा तू गप रे, तुझं साधायला लागलं म्हणजे इथं काय आमचा विचार बी करणं गेलायस. आणि असं बी हानम्या असली मस्करी करत नाही बघ. मग हानम्या तू बोल रू. अरे घुम्या, तुझी शपथ लका. अरे काय गुड्डी तुझ्याकडे बघत होती. अरे मी डोळ्यानं बघितलं बघ 2-3 वेळा. मी म्हणलं हिला काय झालं असेल की, आणि मग या रोहित्याला बघून कळालंय. अरे लका तिला बी लागीर बिगीर झालं नसेल. पर घुम्या, अरे तिने तुझ्यात काय बघितलं असेल र? तोंड बघितलं असेल, तोंड. बाकी काय तिनं तर बघू बी नाही. ए बाबा तुझ्या पाया पडू का, शांत बच्चील का आता जरा. इथं जुळायला लागलं तर जुळू दे की. तू बोल र. ऐक घुम्या, ती एक पोरगी हाय, ती तुला कशी स्वतःहून बोलल. तू एक काम कर, तू डायरेक्ट जाऊन तिला बोल बघ. नाही तुझी कॉलेजात गैरहजेरी लागली ना तर बघ. गैरहजेरी? आणि का र? तुम्हाला कॉलेजमधून पुन्हा हाकलून देतात ना, पुन्हा गैरहजेरीच होणार. ए गप्पय, त्याचं होतंय तर होऊ दे की. तू का उगा नित्तळ पाण्यात गाळ करायला लागलास. बघ की, आणि मी बोललो की अजून बाईसारखं फुगून बसतोस. तू बोल. अरे घुमिया, गैरहजेरी म्हणजे तुम्ही कॉलेज सोडून कुठंतरी फिरायला जाताल की. बाकी काय नाही बघ. आरपल लका लय अवघड होईल बघ. नाही आपलं ठरलं मग. उद्याच बघ कसा कॉलेजला जातो आणि तिला बोलतो.
अयो तुम्ही आहेत होय. अरे काय केलं छे? अरे गुड्डीला प्रपोज मारायची ना. असं आणि असे का केस गेलेस? एक काम कर, थुक याच्यात. अरे थुक रे, थुक थुक थुक. हा आता बघ कसं दिसायला. आता कसा दिसायलाच एकदम भारी. चल चला चल. कुठं राहिली गुड्डी? केलंच त्याला. काय गुड्डी बी नाही गेली आता इकडे. काय रे काहीतरी होणारच आहे नक्की. बघू आता. आता मार आता. नक्कीच खाणार आहे. काय र का असं रस्त्यात थांबलाव? गुड्डे गुड्डे अरे काय बोल तर खरं. मला ना तुला काहीतरी बोलायचे. हाताव मार आता. लई महत्वाचा विषय आहे.